बागलाण तालुक्यातील नामपूर येथे धक्कादायक प्रकार घडला असून स्मशानभूमीतून मृत महिलेच्या अस्थी व राख अज्ञातांनी गायब केल्याने खळबळ उडाली आहे। नामपूर येथील पत्रकार शरद खैरनार यांच्या वहिनी सौ सुरेखा दीपक खैरनार वय वर्ष 40 यांचं अल्पशा आजाराने शनिवार दिनांक 16 मे 2025 रोजी निधन झाले। दिनांक 17 रोजी दुसऱ्या दिवशी मैतावर अंत्यसंस्कार करण्यात आले। अंत्यसंस्कार आटोपल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी 8 वाजता अस्थीसाठी गेले असता मृत महिलेची राख व अस्थी गायब झाल्याचे नातेवाईकांना दिसून आले। हिंदू रीतिरिवाजाप्रमाणे सौभाग्यवती मृत पावलेल्या महिलेच्या अंगावर दागिने घालून अंत्यसंस्कार करण्याची प्रथा आहे। त्यानंतर अस्थी काढताना राखेतून दागिने मिळवून येतात, परंतु चोरट्यांनी सोनं मिळावं या हेतूने राखेवर डल्ला मारल्याने मृत महिलेचे नातेवाईक संभ्रमात पडले। राख भरल्याच्या खुणा आढळून आल्याने स्मशानातील सोने चोरीच्या उद्देशाने सदर प्रकार घडल्याचं नातेवाईकांनी सांगितले। चोरीच्या उद्देशाने की अघोरी प्रकारामुळे याचा उलगडा झालेला नाही। नामपूर शहरात मृत व्यक्ती देखील सुरक्षित नाही तसा प्रश्न नागरिकांना पडलाय। अशा घटना यामागे घडल्या असून ग्रामपंचायत प्रशासन व जायखेडा पोलीस स्टेशन प्रशासन लक्ष देत नसल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे। ग्रामपंचायत व पोलीस प्रशासनाने यापूर्वीच वेळीच दखल घेतली असती तर असा प्रकार घडला नसता असं मृत महिलेच्या नातेवाईकांनी सांगितलंय। स्मशानभूमीत नशा करणाऱ्या काही तरुणांचा वावर असतो, याबाबत कुणी हटकलं तर दादागिरी करतात, त्यांचा देखील बंदोबस्त झाला पाहिजे। याला आळा बसण्यासाठी पोलीस प्रशासन व ग्रामपंचायत प्रशासनाने स्मशानभूमीत सीसीटीव्ही कॅमेरे लावावेत व संरक्षक भिंत तयार करावी अशी मागणी मृत महिलेच्या नातेवाईक व सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे। आमच्या वहिनी सौ सुरेखा दीपक खैरनार यांचं अल्पशा आजाराने निधन झालं। त्यांचा अंत्यविधी आम्ही नामपूर स्मशानभूमीत केला गेला। तर त्यानंतर आम्ही दुसऱ्या दिवशी रक्षा विसर्जनासाठी येथे आलो तर सदर मृत व्यक्तीची पूर्ण राख ही गायब होती। तर चोरट्यांनी सोनं काढण्याच्या उद्देशाने ही पूर्ण राख भरून नेली। नामपूर येथे मेलेला माणूस सुद्धा सुरक्षित नाही असा प्रश्न आम्हाला पडलेला आहे। आपण सर्वांनी स्मशानातील सोनं ही कहाणी आपल्याला माहिती आहे, तर याची प्रचिती आम्हाला आज आली आहे।